वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. वीत राग भय क्रोधा. राग म्हणजे आसक्ती, प्रीती. भय आणि क्रोध हे ज्याच्यापासून निघून गेलेले आहे. काय काय निघून गेले? आसक्ती, भीती आणि क्रोध. जाणं सगळं अवघड आहे. आसक्ती पण जाणं अवघड आहे, भय पण जाणं अवघड आहे आणि क्रोध पण जाणं अवघड आहे. पण हे ज्याच्यापासून निघून गेले आणि जे मतपरायण झालेले आहेत, मनमया मतपरायण झाले, माम उपाश्रिता हा माझा आश्रय करून राहिलेले आहेत, असे हे कसे आहेत? पूता पवित्र झालेले. कशाने पवित्र झालेले? ज्ञान आणि तप. ज्ञान तपसा, ज्ञान आणि तप यांनी जे पवित्र झाले, शुद्ध झालेले आहेत, ते मद्भाव मागतात. ते लोक माझ्यापर्यंत मत स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. हे लक्षात ठेवायचं. ही सगळी सिद्धाची लक्षण आहे. सिद्ध केव्हा होतो माणूस? तर जेव्हा भय, आसक्ती, भय आणि क्रोध निघून जात. हे सगळ्यात महत्वाचं. अनासक्त, अभय आणि अक्रोध आणि मतपरायण, ईश्वराशी एकरूप झालेले, मतपरायण झालेले आणि मामोपाश्रिता, भगवंताचा आश्रय घेतला. 12व्या अध्यायामध्ये त्यांनी अगदी हेच सांगितलं पुन्हा, की माझ्याशी जे जोडलेले असतात, मला जे येऊन मिळालेले असतात, नियमत भक्त हा समे प्रिय, हे मला प्रिय असतात. आणि पवित्र कशाने व्हायचं? ज्ञान आणि तप. ज्ञान आणि तपश्चर्या दोन्ही पण पाहिजे. नुसतं ज्ञान असूनही चालत नाही, नुसता योग असूनही चालत नाही, तप करायला पाहिजे. आणि तपश्चर्या म्हणजे काय? तपश्चर्या फक्त वनामध्ये जाऊनच करता येते असं आहे का? नाही, आपण संसारामध्ये पण तप करू शकतो. हे सगळी लक्षणं आपल्या अंगामध्ये बाणवणे ही सुद्धा एक तपश्चर्या. आपल्याला क्रोध नाही आला पाहिजे, आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे, आपल्याला आसक्ती नाही वाटली पाहिजे. अशा प्रकारे आपण भगवंताची उपासना करणे हे सुद्धा तपच आहे आपल्या दृष्टीने. गृहस्थाला काय तप करावं नाही? गृहस्थाने कसं करणार तप? तो काही बसू शकत नाही 4-4 तास, 8-8 तास ध्यानाला. मग कुठलं तप करायचं? तर हे आपल्याला मनामधनं आसक्ती काढून टाकायची, मनामधून क्रोध काढून टाकायचा, मनामधून भय काढून टाकायचा. कारण सगळं आपल्याला संसारामध्ये जास्त जोडणार आहे. आसक्ती आपल्याला जोडते, भीती आपल्याला या संसारामध्ये जास्त आणखी घट्ट धरून ठेवायला शिकवते. घाबरतो ना आपण, दुखणं बाळणे सगळ्याला घाबरतो, संकटाला घाबरतो. त्यामुळे आपण आहे ते घट्ट धरून ठेवायला बघतो, की आहे ते टिकूया बाबा, काय असेल आपण धरायला बघतो. आणि क्रोध तो तर आहे, नाही काही मिळालं आपल्याला किंवा आपलं काही गेलं आपल्या जवळ तर आपल्याला क्रोध येतो, की का झालं हे असं, माझ्याच बाबतीत का झालं, मला का झालं, देव कसला कठोर आहे असं आपण लगेच म्हणतो. तेव्हा हे तिन्ही पासून आपलं मन अलिप्त करणं ही तपश्चर्या आपल्याला सुद्धा आहे गृहस्थाला. पण हे सगळा अभ्यास कसा आहे बरं का? आतापर्यंत मी पाहिलं, इतकी वर्ष हे सगळं वाचते करते, पण तुम्ही नीट जर करायचं ठरवलं की नाही हे आपल्याला अशा पद्धतीने वागायचंय असं ठरवलं तर याचा सगळ्याचा उपयोग होतो. की नाही आपण रागवायचं नाही, नाही आपण आसक्ती धरायची नाही, नाही आपण घाबरायचं नाही. हे जर सारखं आपण मनावर बिंबवलं आणि सारखं जर हे डोक्यामध्ये ठेवलं तर आपल्याला होऊ शकेल, पण आपल्याला खूप त्यासाठी प्रयत्न करायला लागेल. प्रयत्न नाही केले तर नुसती घरामध्ये गीता असून काय उपयोग? घरामध्ये पुष्कळ ग्रंथ आहेत, पण त्या ग्रंथातलं जर आपण काही वाचवलंच नाही तर मग काय उपयोग नाही आपल्याला. आपलं आहे तशीच असतो, आहे तशीच जातो आपण.
हो, तसंच जातो. कारण काहीच आपल्याला मिळालेलं नसतं यातून असं घ्यायला. त्यामुळे हे घेणं आणि हे म्हणून पूर्वी पण म्हणायचे आणि अलीकडे पण असं पचनी पडलं. डायरी लिहून ठेवावी म्हणतात ते, की आज आपण कसे वागलो? आपण यातलं काय-काय आपल्याला जमलं? आज राग येण्यासारखे प्रसंग, क्रोध येण्यासारखे प्रसंग आले होते, पण मला क्रोध आला नाही. किंवा आज भीती वाटण्यासारखे असे आले होते, पण माझ्या श्रद्धेमुळे मला भीती वाटली नाही. किंवा हे आसक्ती मला वाटली नाही या गोष्टीची. असं जर आपण लिहून ठेवलं तर आपलं आपल्याला वर्षांनी बरोबर कळतं, की वर्षापूर्वी आपण कसे होतो आणि आता आपण कसे आहोत. म्हणजे हा कसा जाणीवपूर्वक अभ्यास करायचा. म्हणजे व्यवहारासाठी तुम्ही हे करणं, रागवणं हे भाग वेगळा. पण असं नको व्हायला. त्यामुळे मनाला शांतता वाटेल असं हे करणं. म्हणून सगळे सगळे आपण जसं ॲलोपॅथी, होमिओपॅथी सगळं ट्राय करतो की नाही आपल्याला दुखणं लवकर बरं झालं नाही की. आयुर्वेद घेतो, ॲलोपॅथी घेतो, होमिओपॅथी घेतो आणि कोणी काही सांगितलं तर इलाज करतो. तसं या अध्यात्माच्या बाबतीमध्ये थोडा योग, थोडा हे ज्ञान, थोडं कर्म, थोडी भक्ती असं सगळ्या पॅथीज वापरल्या पाहिजेत एकत्र करून. म्हणजे आपल्याला कुठेतरी प्रगती होईल. हे मी खूप विचार करते, की आपलं संतत्व का पटकन प्राप्त होत नाही? एवढं एवढं सांगतात आपल्याला असं करा, तसं करा, पण का नाही वागता येत आपल्याला? तर हा खास अभ्यासच करायला पाहिजे. सगळं एकतर तुम्ही पूर्ण ज्ञान घेऊन अभ्यास करा, नाहीतर पूर्ण योग मार्गाने तरी जा. मग योग मार्गाने महिलांना तर जाणं अवघड आहे. असा कोण गुरु सापडायचा की जो आपली ही प्रगती करून घेईल, नाही का? एखाद्या महिलेला अवघडच आहे की एखाद्या गुरूंच्या घरी जाऊन त्यांच्याकडून असं ज्ञान प्राप्त म्हणजे हे सगळं योग, हठयोग सगळा करून घेणं, नाडीशुद्धी, प्राणायाम, अमुक-तमुक. रोजच्या रोज एखाद्या महिलेला अवघड आहे, संसारी महिलेला. म्हणून हे वीत, राग, भय, क्रोध. आणि म्हटलं हा सांगताना सांगतो, पण तो इतका अवघड सांगतो. किंवा वाचायला सोपं वाटतं आणि असं वाटतं की हे आपल्यासाठी नाही. म्हणजे ज्याचं राग, प्रीती, भय आणि क्रोध हे ज्याच्यापासून निघून गेले आहेत, मनमया जे मतपरायण झाले आहेत आणि जे माम उपाश्रित आहात, माझा आश्रय ज्यांनी घेतलेला आहे आणि असे कसे ज्ञान तपसा पूता, ज्ञान आणि तप. त्या तपश्चर्या रोज करायला पाहिजे बरं का. मी जे म्हणते ना नेहमी की तुम्ही थोडासा सप्ताह, नाम सप्ताह करत जा. हे तपश्चर्याच आहे अहो. खूप अवघड जातं मलाही माहित आहे. ते रोज साधा अर्धा तास जप करायचं म्हटलं तरी आपल्याच्याने ते होत नाही. पण ते तरी सुद्धा करायचं. ठरवूनच करायचं की नाही एवढं आपलं झालंच पाहिजे. जसं चातुर्मासामध्ये हवे अगदी बसतोच काय वाटेल ते झालं तरी नाही तेवढा 1,00,000 पुरे करायचे तसंही करून. एक त्याला खूपच त्रास होतो. नाही असं नाही. विशेषतः अगदी पहाटे केलं तरच ते काहीतरी धड होतं. पुढे तर दिवसभरात तर अजिबातच होत नाही. पण असं काहीतरी हट्टाने केल्याशिवाय ते होणार नाही. म्हणजे हट्टीपणा जरा इथे उपयोगाला आणायचा. अध्यात्म. हा निग्रह पाहिजे थोडासा की नाही आपल्याला हे करायचंच आहे. म्हणून ज्ञान आणि तप मोजून आधी मोजून करायचा पण सवय तरी व्हायला पाहिजे. सवय होण्यासाठी मोजून करायचं. म्हणून अनुष्ठानं करायची. 1-1 लाखाची, 1.25 लाखाची, 5 लाखाची, 6-7 लाखाची अशी अनुष्ठानं करायची सरळ. म्हणजे मग तो त्या निमित्ताने तो जप केला जातो. एकदा तुमच्या मनात बसला की मग तुम्ही मोजू नका. मग तो होतोच आपोआप येता जाता. मग ते करावं लागत नाही. पण सुरुवातीला अगदी हट्टाने केल्याशिवाय होत नाही. निग्रहाने तेवढा जप करायचा. कुठलाही करा तुम्ही. पण तो करा. याच्यात सुद्धा सांगितलंय म्हणजे योगामध्ये सुद्धा वासुदेवानंद सरस्वतीने सांगितलंय की जप करायला पाहिजे. नियम जे सांगितले त्यांनी 10 नियम वेगळे सांगितले पतंजलींपेक्षा. पण त्यातही त्यांनी सांगितले जप करायलाच पाहिजे रोज. म्हणजे तो एक आहेच एक पार्टच आहे आपल्या तपश्चर्येचा असं समजायचं आणि रोज जप करायचा. तर त्याला आपण तपश्चर्या म्हणू कारण त्या आपल्याला म्हणजे ते त्रास घेऊन करावं लागतं म्हणून करायचं. आणि कुलदेवतेचा केला तरी चालतो गुरु नसेल तरी कुठलाही करा तुम्ही. असं नाही ना
कुलदेवतेचा करायचा, गुरु आपोआप मिळतात. त्यांची नाही वाट बघत बसत, ते मिळतातच. पण कुलदेवतेचा तरी जप, किंवा आता श्रीराम जय राम जय जय राम हा समर्थांनी कसा सिद्ध करून दिलेला जप आहे, तो कोणीही केला तरी चालतो, त्याला गुरु लागत नाही. गुरुनी दिला तर आणि चांगला, पण त्याला नाही लागत, त्यांनी सगळा तो सिद्ध करूनच दिलेला आहे की कुणीही करा हा जप, असं त्यांनी सांगितलं. तो जप सगळ्यात चांगला तो जप आहे. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, कुलदेवताय नमः आहे, कुलदेवताभ्यो नमः आहे, कुठलाही करा, पण जप करणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. म्हणून ज्ञान तपसा पूता, ज्ञान आणि तपश्चर्या यांनी पवित्र झालेली. मदभाव मागता हा बहवो, पुष्कळ आलेत म्हणतो माझ्यापर्यंत. आजपर्यंत पुष्कळ लोक माझ्यापर्यंत आलेले आहेत असं मागून, असं सांगतो. एरवी परापर न शोचिती, आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल शोक करत नाहीत. जे कामना शून्य होती, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात. वाटा केवेळी न वचती क्रोधाची, या क्रोधाच्या वाटेला सुद्धा जात नाहीत. जे सदा मियाची आथिले, जे नेहमी माझ्याच भावनेने संपन्न असतात. माझी या सेवा जी आली, माझ्याच सेवेकरता ज्यांचं जगणं असतं. का आत्मबोधे तो शले निसराले, किंवा आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात. वीतराग, त्यांची विषयावरची प्रीती नष्ट झालेली असते. जे तपो तेजाची या राशी, जे तपाच्या तेजाचे पुंज असतात. खूप वर्ष घालवावे लागतात ना याच्यात, वाटतं पण इतकं सहज होत नाही. जप सुद्धा सहजतेने इतक्या होत नाही. सहजता आली पाहिजे, हळूहळू येते. सहजता कशी येते, हळूहळू सहज होऊन जातं. सुरुवातीला जरा जबरदस्ती करावं लागतं, नंतर होते. का एकायतन ज्ञानाशी, किंवा ज्ञानाचं जे ठिकाण आहे, जे पवित्रता तीर्थाची, तीर्थरूप आणि तीर्थांना पवित्रता देतात, ते लोक असतात म्हणून तीर्थाला तीर्थत्व असतं. जे आपल्याला एरवी सुद्धा वाटतं ना की तीर्थाच्या ठिकाणी किती घाण आहे, तीर्थाला जावं का नाही जावं, पण त्या ठिकाणी हे लोक येतात, त्यांच्यासाठी तिथे जायचं, कारण ते आल्यामुळे तीर्थाला तीर्थत्व असतं. ज्ञानेश्वर जसे काशीला जाऊन आले, हे सगळे संत महात्मे सुद्धा नेहमी जातात. पुरीला, जगन्नाथपुरीला जातात, काशीला जातात, हरिद्वारला जातात, ऋषिकेशला जातात. ते असतात म्हणून आपण जायचं, आपल्याला दुरून का होईना त्यांचं काहीतरी प्रवास मिळेल म्हणून जायचं. म्हणून ते जिथे असतात त्या ठिकाणी आपण जाऊन यावं, त्यांच्या आश्रमामध्ये आपण जाऊन यावं. म्हणजे त्यांची भेट जरी झाली नाही तरी सुद्धा एक वेळ असतात त्यांच्या तिथे, त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण एकदा जाऊन यायचं. म्हणून त्यांच्यामुळे तीर्थाला तीर्थत्व आहे, असं आहे. किती छान लिहिलंय ना यांनी. हे कसं लिहिलंय, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, म्हणून ते तीर्थाला पवित्र देणारे असतात. फार काय ते मूर्तिवंत तीर्थच असतात. ते मदभावा सहजे आले, ते सहजच माझ्या रूपाला येऊन मिळतात. मी तेच ते होऊन ठेवले, मी तेच होऊन जातात, मीच होऊन जातात. जे मज तया उरले पदर नाही, त्यांच्या माझ्यामध्ये पडदा नाही. देवाच्या मध्ये आणि या संतांच्या मध्ये, भक्तांच्या मध्ये, सिद्धांच्या मध्ये पडदा नाही. देव आणि ते एकरूप. रामकृष्ण परमहंस नेहमी विचारायचे बघा, मी तुम्हाला कोण दिसतो. त्यांच्या शिष्य आले ना की त्यांना विचारायचे की मी तुम्हाला कोण दिसतो, माणूस दिसतो का, संत दिसतो का, देव दिसतो, कोण दिसतो. त्याच्यावरून ते त्या भक्ताची किती भक्ती आहे किंवा त्याची काय श्रद्धा किती आहे, काय आहे ते ओळखायचं. मी तुम्हाला कोण दिसतो असं ते विचारायचं. तसं अक्कलकोट स्वामी महाराज सुद्धा बघा, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या रूपात दर्शन द्यायचे, हो की नाही. कोणाला त्याने स्त्री रूपात सुद्धा दर्शन दिलं, देवी रूपामध्ये.
कोणाला त्यांनी दत्त रूपामध्ये दर्शन दिले, कोणाला त्यांनी गजानन महाराजांच्या रूपामध्ये दर्शन दिले, कोणाला त्यांनी विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. मग मी कोण आहे, मी तुला कोण दिसतो, असं ते विचारत. आपल्याला काय माणूस दिसतो दादा. आपल्याला त्या ठिकाणी देवत्व नाही दिसत, त्यांच्यामधला सर्वेश्वर आपल्याला दिसत नाही. तसा जर आपल्याला दिसला तर आपली श्रद्धा बसते. तुम्ही म्हणता ना गुरु पण वरती श्रद्धा बसणे तर सोपं नाही आहे. गुरूंच्या श्रद्धा बसायला वेळ लागतो. लगेच श्रद्धा नाही बसत. आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखेच वावरतात, आपल्यासारखेच खातात पितात, मग कसं त्यांना आपण देव म्हणणार. आपल्यासारखेच आजारी पडतात, मग आपल्याला वाटतं हे तर आपल्यासारखेच, हे कसे गुरु, असं वाटतं आपल्याला. त्यांच्यामधलं देवत्व हे आपल्याला दिसायला पाहिजे, हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून ते ज्ञानाने समजतं. बोलायला लागले की आपल्याला कळतं की नाही यांच्याजवळ तेवढं ज्ञान. तसे जवा जोशी म्हणून मी नेहमी सांगते बघा, माझे तत्वज्ञानाचे प्रोफेसर जे होते, ज्यांनी मला PhD ला गाईड केलं पुष्कळ, ते असे होते, साधे आपल्यासारखेच वाटायचे, आजारी असायचे, पण त्यांनी बोलायला सुरुवात केली ना की असं वाटायचं नाही की काही साधा आपल्यासारखा माणूस नाही, इथं काहीतरी दिव्यत्व आहे. पण इतकं ज्ञान, इतकं अफाट ज्ञान, आणि भाषा इतकी सुंदर आणि इतकी पवित्र आणि शुद्ध भाषा मराठी सुद्धा, की असं वाटायचं की यांचं बोलणं संपूच नाही. शेवटी शरीराची मर्यादा यायची आणि त्यांचं बोलणं थांबायचं. पण ते जे दिव्यत्व त्यांच्यामध्ये आहे ना, तर त्याच्यावर कळतं आपल्याला की नाही हा माणूस मोठा आहे, आपल्यासारखा दिसत असत हे आपल्यासारखा नाही, असं आपल्या गुरूंच्या बद्दल आपल्याला वाटायला पाहिजे की हे गुरु नाही, हे दिसतात तसे, जेवतात खातात आपल्या बरोबर, पण नाही हे वेगळे है ना. म्हणून तर आपण सत्संगाला जातो ना. कशासाठी सत्संगाला धडपडतो आपण. जसा किशोरजी व्यास बोलायला लागले की आपल्याला कळतं काय ज्ञान आहे. बाकी कसे असू देत, हिंदू दे फिरू दे इथे नाही, पण ते बोलताना कळतं की नाही आपल्या बरंच वरती आहे कुठेतरी, हे वेगळं आहे. असे गुरु आपल्याला भेटायला पाहिजे. असे गुरु भेटून मग त्यांनी आपण कुठल्या ठिकाणी आहोत ते ओळखून ते आपल्याला ते मंत्र देतात की हा मंत्र जप तू कर. मग त्याच्यावर आपली श्रद्धा पाहिजे, तर मंत्राचा अर्थच कळत नाही म्हणून जप करत नाही. काय मंत्र दिलाय, याच्यात काय शब्द आहेत आम्हाला काही कळतच नाही, याचा अर्थ असला कुठे जप असतो काय, असं म्हणून लोक करत नाहीत. असं पण होत की मग समजा आता आपल्याला कृष्ण दैवत आवडत असेल आणि आपल्या सांगितलं श्रीराम जय राम जय जय राम, तर आपल्याला वाटतं हा कशाला करायचा, आपल्याला तर कृष्ण आवडतो. मग ती श्रद्धा जाते. त्या ठिकाणी श्रद्धा असणं आणि त्या श्रद्धेने ते करणं. आता गोंदवलेकर महाराजांच्या इथे ते सांगतात रोज सकाळी 10 माळा संध्याकाळी 10 माळा करा. किती जण करतात ते सांगतात, कमीत कमी 10 माळा सकाळी करा आणि कमीत कमी 10 माळा संध्याकाळी करा. हा हो ना. वेळाचे सांगतात 13 माळा करा. 13 अक्षरी जप आहे म्हणून 13 माळा झाला पाहिजे. किती जणांच्या हातनं होतं एवढा? होत नाही. त्याला खूप गुरूंच्या वरती श्रद्धा बसायला फार पुण्याई लागते. आणि एकदा श्रद्धा बसली की मग काय नाही, मग प्रश्नच येत नाही. गुरु सगळं ज्ञान देतात, आपण घेऊ पण शकतो. नाही तर श्रद्धा नसेल तर ज्ञान घेता येत नाही. त्यांनी दिलं तरी आपल्याला समजत नाही. तो अमुक कर तमुक कर असं सांगितलं तर आपण करायला पाहिजे ना. त्यांनी सांगितलं नाही या वेळेला तू सोमवार कर बर का, काही कारण असू दे, आपण करायला पाहिजे ना श्रद्धेने. की नाही त्यांनी आपल्याला सांगितलंय का बी काही नाही सांगणार, कशाला करायचे आपण विचारायचं पण नसतं. आपल्याला सांगितलंय ना त्या अर्थी आपलं काहीतरी अडत असेल म्हणून सांगितलं असेल, आपण करायचं. म्हणजे गुरूंच्यावर श्रद्धा हा भाग सुद्धा खूप मोठा आहे. इतका सहज श्रद्धा बसत नाही.
म्हणून ते म्हणतात की काय ते मदभावा सहजे आले मी तेची ते होऊन ठेले जे मज तया उरले पदर नाही. माझ्यात आणि त्यांच्यात फरक नाही. मीन ते एकच असतं. गुरु आणि ईश्वर हे एकच असतं. श्रीविद्या उपासना आहे ना त्यात तर भयंकर गुरूंना महत्व आहे. ते तर सगळं गुरुच तुमच्याकडून दीक्षा दिली ना की ते नाव तुमचं बदलून टाकतात. दीक्षा नाव वेगळंच देतात. तिथपासून तुम्हाला बदलतात ते. त्यामुळे तेच नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे माझं दीक्षा नाव आहे. मग दीक्षा नाव परत त्यांनी ते सांगितलेलं ते काय 2 तास 3 तास 4 तासाची पूजा असेल ही सगळी पूजा करायला पाहिजे. नुसतं कर्मकांड असतं सुरुवातीला. मग आपल्याला कंटाळायचं वाटतं पण की हे काय रोज करायचं इथे गंध वा इथे फुल वा इथे अमक वा मेकॅनिकली सगळं. हो बेलाचं पान वाहतात लाल फुल वाहतात. हो. महत्व खूप महत्व खूप आहे त्याचं. लाल फुल तरी कमीत कमी स्त्रियांच्या आरती व्हायला पाहिजे. बेलाचं पान मिळालं तर चांगलंच. बेल म्हणा तुळस म्हणा काहीतरी व्हायलाच पाहिजे त्याच्यावरती. पण हे व्हायलाच पाहिजे म्हणजे काहीतरी तिथे व्हायला पाहिजे पूजा. त्यामुळे ते तर खूप मोठी म्हणजे त्याच्यावर तर तुम्ही पूर्ण गुरूंच्या श्रद्धेवरच पुढे जाणार. दुसरं तुम्ही काही त्यातले तुम्हाला मंत्राक्षर कळत नाही त्यातलं तुम्हाला परिवार देवता कळत नाही त्यातलं तुम्हाला योगिनी कळत नाही काही नाही. पहिलं सगळं कर्मकांडावरती जातं. पण ते गुरूंच्यावरती श्रद्धा ठेवून ते तसं बरोबर तेवढं 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 करत गेलं पाहिजे. मग हळूहळू आपल्याला ते एक 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 देवता जेव्हा बोलायला लागतात तुमच्याशी तेव्हा तुम्हाला कळतं की नाही आता काहीतरी विशेष आपल्याला मिळते. पण त्याला पुष्कळ वेळ द्यावा लागतो. म्हणजे श्रद्धा तुम्हाला गुरु मिळणं एक वेळ सोपं आहे. नाही ते एक वेळ सोपं आहे पण गुरूंच्यावरती तुमची अशा प्रकारची श्रद्धा असणं हे खूप अवघड आहे. खूपच अवघड आहे. गुरूंवर श्रद्धा आणि इतकी अगदी म्हणजे पूर्ण आंधळेपणाने म्हणा तुम्ही. पूर्ण अगदी मनापासून श्रद्धा पाहिजे की त्यांनी काही उचल म्हणलं की उचलायचं. फलटणला एक संत होते हरिबुवा म्हणून. ते असे अवलिया संत होते. काही कोणालाही सांगायचे हे काही करायचे. एकदा एक माणूस असं चालला होता आणि रस्त्यावरून साप चालला त्याने त्या माणसाला काय अरे पकड 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 पकड. आता साप कसा पकडणार कोणी जरी झालं तरी घाबरतो ना. पण त्यांनी केवळ बाबा सांगतायत म्हणून तो अगदी घाबरत घाबरत तो बिळात जाणारा साप अर्धा पकडला तर अर्ध्याच्या अर्धी सोन्याची सबंध काम त्याच्या हातामध्ये आली. मग त्याला वाटलं की सगळा पकडला. पण घाबरतो ना इतकी श्रद्धा पाहिजे गुरुवर. घाबरतो आणि पकड पकड म्हणाले त्याला सांगतात आणि तो दाखवतात तिथे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे अजून तो आहे. म्हणजे अशी श्रद्धा पाहिजे. किती अवघड आहे बघा. एक वेळ गुरु मिळतील तुम्हाला. गुरूंचा सुद्धा काही प्रश्न नाही पण गुरूंनी सांगितलेलं तेवढ्या श्रद्धेने अवघड असो साधं असो तुम्हाला ते वाईट दिसो तुम्हाला ते चांगलं दिसो ते तसं करणं हे खूप अवघड आहे. पण ज्ञान मिळतं ही गोष्ट खरी. गुरु तुम्हाला नेतात मग त्या आपोआप होतं ते. तुमची उपासना आपोआप वाढत जाते. पण तुम्ही गुरूंशी पूर्ण श्रद्धेने बांधले गेले असलं पाहिजे. मग वाढते. तसं तुम्ही यांच्या गीतेवर श्रद्धा ठेवा ना. करा ना असं. म्हणजे आता नसतील जरी गुरु तर गीतेत सांगितले ना की हे असं करा. मग करा ना तसं. श्रद्धेने करा तुम्हाला मिळून जाईल. पण एवढं करायला पाहिजे. सांगे पितळेची गंधी काळीक जई फिटली होय निशेख ते सुवर्ण काही आणि जोडू जायचे. किती छान दृष्टांत दिलं. पितळ आहे पितळ त्याला गंज आणि काळीमा हे 2 दोष आहेत. हो की नाही. तर हे त्याचे दोन्ही दोष गंज आणि काळीमा हे जर निघूनच गेले तर सोनं आणि पितळ याच्यात काही फरक आहे का. सोनं कसं गंजत नाही सोनं काळ पडत नाही. पडलं तरी ते अग्नीमध्ये घातलं की ते परत स्वतःचा रंग त्याला येतो.
तेव्हा गंज आणि काळीमा हे 2 दोष जर पितळेचे सोडले तर सोनं घेण्याची काही गरज आहे का? निराळी नाही गरज. त्याप्रमाणे तैसे यमनियमी कडसले. मी म्हणलंच ना की योगाचं घ्यावंच लागतं. तुम्हाला सगळ्या पॅथी वापराव्या लागतात. यम नियम पाळायलाच पाहिजे. तैसे यम नियमी कडसले म्हणजे कढवलं यम नियमामध्ये उतरले. कसाला उतरले. जे तपोज्ञानी चोखाळले तप आणि ज्ञानाने जे शुद्ध झाले. मी तेच ते जाहले येथ संशय काय असा. काय संशय घेण्याचं कारण आहे का? मी तेच झालं. म्हणलं एका श्रद्धा ठेवा. गीतेत ठेवा. गीतेत सांगितलं असं करा. रोज तपश्चर्या करा. रोज ज्ञान घ्या काहीतरी. रोज स्वाध्याय करा. उपनिषदामध्ये तर सांगितलंय की स्वाध्याय हा झालाच पाहिजे. तुमच्या घरी कितीही अडचण असो स्वाध्याय झाला पाहिजे. अतिथी आला तरी स्वाध्याय झाला पाहिजे. घरामध्ये अगदी खूप वाईट परिस्थिती आली तरी स्वाध्याय झाला. काहीही करा पण स्वाध्याय करा. हा अगदी तो मोठाच्या मोठा पॅरेग्राफच आहे तो की असं झालं तरी स्वाध्याय करा. अमुक झालं तरी स्वाध्याय करा. हे झालं तरी स्वाध्याय करा. तुम्हाला रोज अभ्यास करायला पाहिजे. रोज काही झालं तरी अतिथयश्च स्वाध्याय प्रवचनाभ्याम अमुकश्च स्वाध्याय प्रवचन असं सगळीकडे त्यांनी सांगितलं. संबंध पॅरेग्राफ मध्ये काय बिघडलं? देवाचं नाव घ्यायलाच पाहिजे. नाम सोडायचं नाही. त्याला तपश्चर्या म्हणतात. तुकारामाने ते सांगितले फुटो हे शरीर हे तुटो हे मस्तक पडो हे शरीर देवाचे नाव सोडू नको. काय वाटतं निग्रह सोडायचं. देवाचं नामस्मरण करायचं. म्हणून स्वाध्याय अजिबात सोडायचा नाही. स्वाध्याय हा रोज झालाच पाहिजे. तुम्ही वाचायचं ठरवलं ना गीता जसं एकादशीला म्हणतात तुम्ही काही झालं तर तसं तेवढं म्हणायचं. रोज तेवढं करायचं. विष्णू सहस्त्रनाम करायचं. म्हणजे कुठलंही घ्या. एक काहीतरी हरिपाठ म्हणला हरिपाठ घ्या. विष्णू सहस्त्रनाम घ्या. गीता म्हटले गीता घ्या. पण तेवढा तरी स्वाध्याय तुमच्या हातून रोज व्हायलाच पाहिजे. तरच ती तपश्चर्या होते. म्हणून त्याने काय म्हणले जे यमनियमी कडसले. पाच नियम ते पाळायलाच पाहिजे. कोणी कसंही असो योगाची ही सुरुवात आहे ती करायलाच पाहिजे. अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य परिग्रह तप संतोष दान स्वाध्याय नियमामध्ये ईश्वर प्रणिधान हे सगळं नियमामध्ये. त्यामुळे रोज स्वाध्याय व्हायला पाहिजे. रोज तप आहे ते ठरलेलं ते ठराविक ते व्हायलाच पाहिजे. आपण म्हणतो कधी करायचं आपल्या एवढ्या व्यापामध्ये पण त्या व्यापातच हा एक व्याप लावून घ्यायचा. एक व्याप आणि त्याला काय करायचं हा ते आधी करायला पाहिजे. मग हे बाकीचे होत राहतं. स्वयंपाक काय आपण 1 वाजता नाही 2 वाजता पण जेवूच ना. जेवल्याशिवाय राहतो का सांगा मला. समजा आपण कितीही काम आहे आपल्याला तरी आपण काय म्हणू आज 2 वाजून गेले जेवायला पण जेवलो की नाही. हा की नाही. म्हणजे बाकीच्या व्यापात आपण ते केलंच की नाही. तसंच तप करायलाच पाहिजे. तसं स्वाध्याय करायलाच पाहिजे. तसं संतोष हा ठेवायलाच पाहिजे. हे सगळे ईश्वर प्रणिधान स्वाध्याय तप संतोष दान हे सगळं आपल्या हातून व्हायला पाहिजे. आणि हे 5 अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह हे पण तुम्हाला रोजच्या रोज करायलाच पाहिजे. म्हणजे हे यमनियमी कडसले. कडसले म्हणजे कढवलं अगदी काढा केला इतके यम नियम पाळले. जे तपोज्ञानी चोखाळले तप आणि ज्ञानाने जे शुद्ध झाले. म्हणजे तपश्चर्या आणि ज्ञान याने माणूस शुद्ध होतो असा त्याचा अर्थ आहे. तप करायला पाहिजे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे त्याने माणूस शुद्ध होणं म्हणजे काय मनातला मळ जातो. शुद्ध होणं म्हणजे दुसरं काय असतं. मनामध्ये जे मालिन्य आलेलं असतं. कधी कधी आपण निराश होतो. कधी कधी आपण दुःखी होतो. कधी कधी आपण चिंताग्रस्त होतो. कधी कधी आपल्याला खूप विनाकारण वाईट वाटतं एखाद्या गोष्टीचं आणि कुठली तरी गोष्ट आठवते आणि वाईट वाटत राहतं. हे सगळे मनाचे मळ आहेत.
हे सगळे मळ जाणं म्हणजे शुद्ध होणं. त्याला ज्ञानच पाहिजे. ज्ञानाने जातं हे. चिंता पण जाते ज्ञानाने. आपलं हे पण जातं, जे आपण काही नर्व्हस झालो असतो, निराश झालो असतो, ते पण ज्ञानाने जातं. कधी निराशा आली तर ज्ञानेश्वरी उघडत जा. एखादी ओवी वाचताना सगळी निराशा जात. दासबोध उघडत जा, सगळी निराशा जात. म्हणजे मी हे प्रयोग करून बघितले आणि मी करते पण. असं फार वाटलं की नाही उदास झालोय आपण किंवा फार आपल्याला वाईट वाटतं, सरळ ज्ञानेश्वरी काढायची, उघडायचं पान. जे उघडलं असेल ते उघडलं असेल तेवढं पान वाचायचं. एकदम आपले सगळे विचार बदलतात. विचार बदलले की मनाची अवस्था बदलते. विचार बदलून टाकायचे सगळे. ते असं होतं. खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं, काय कठीण प्रसंग आले, तर हे सगळं जात आपोआप जात. मी तेची ते झाले येत संशय कायसा. म्हणजे पितळ हा धातूचा गंज आणि काळीमा हे दोन दोष गेल्यानंतर पितळ आणि सुवर्ण याच्यात जसा फरक नाही, तसं जे नियम पाळलेले आहेत, जे तपश्चर्या आणि ज्ञान यांनी शुद्ध झालेले, त्यांच्यात आणि माझ्यात काही फरक त्याचा अर्थ आहे. फार छान आहे हो गीता. खरंच खूप छान आहे. म्हणजे किती वाचावं आणि किती वेळा ती समजून घ्यावी ते तेवढी कमीच पडते. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. आता हे त्यांनी गंमत सांगितली आहे. म्हणजे ये यथा माम प्रपद्यन्ते, कृष्ण बोलायला भयंकर हुशार आहे. जे जसे मला बसतात त्यांना तसाच मीही बसतो. म्हणजे तसं फळ देत. इकडं तिकडं नाही जात अजिबात. माझी जशी तुम्ही उपासना कराल तसं तुम्हाला फळ मिळेल, है ना. आणि मनुष्य मात्र सगळीकडे सर्व प्रकारांनी माझंच अनुकरण करतात. मी जसं वागतो तसं ते वागतात असं ते सांग. ते भाव तसा देव म्हणतो ना आपण. देवाजवळ शंख, चक्र, गदा, पद्म सगळं आहे. आता तुम्ही त्याला काय मागता? शंख मागितला तर शंख देईल. ज्ञान आहे, वैराग्य आहे त्याच्याजवळ, है ना. असंच उभा आहे तो. द्यायला वरदास्त पण आहे, अभयास्त पण आहे. तो द्यायला सगळं तयार आहे. मग तुम्ही काय मागता त्याला? तो शंख मागता, चक्र मागता, गदा मागता, का ज्ञान मागता, का वैराग्य? अन्नपूर्णेचा श्लोक आहे ना, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम दीक्षा देईचे पार्वती. ज्ञान आणि वैराग्य या दोन गोष्टी आपल्याला पाहिजे. वैराग्य म्हणजे वीतराग भय क्रोध, आणि ज्ञान म्हणजे हे आत्मज्ञान, ज्ञान आणि तपश्चर्या. आपल्याला दोन्ही ते पाहिजे. ज्ञान वैराग्य मागाल ते मिळेल असं म्हणतो. तुम्ही जे उपासना करा समजायला पाहिजे. म्हणून मला सावित्री आणि यमाचा संवाद फार आवडतो. सावित्री कसली हुशार होती. काय यमाला तिने बरोबर उत्तर देऊन आणि तिने पटवलं आपला मुद्दा. शेवटी त्याला हो म्हणायला लावलं तिने. फार सुंदर संवाद आहे त्या दोघांचा सगळा. अगदी जातो तू येऊ नको, तो सारखा सांगतो तुला यायला परवानगी नाहीये, तू माझ्या बरोबर येऊ नको. ती म्हणते नाही मी सत्संग करते. नवरा गेलेला अशी अवस्था आहे तरी ती सांगते नाही मी तुमच्या बरोबर येणार आहे. जोपर्यंत मला येता येईल तेवढं मी तुमच्या बरोबर येणार. तुमच्याकडून मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. असं करत करत ती त्याला शेवटी म्हणते 7 पावलं चालल्यावर मैत्री होते. मग मैत्रीमध्ये जे तुम्ही म्हणाल ते ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे तुम्हाला आता माझं बोलणं ऐकायला लागेल. हे इतकी आर्ग्युमेंट तिची सगळी छान आहेत ना सत्यवान सावित्रीच्या. पोथीमध्ये आहे की देवी भागवतात आहे. देवी भागवतात सगळा संवाद आहे. खूप छान आहे सावित्रीचं सगळं. ते इतके छान तिचे सगळे. म्हणजे हुशार पाहिजे माणूस. मागायला सुद्धा कळालं पाहिजे की कोणाशी बोलतोय. प्रश्न खूप छान विचारते. केवढी तयारी बघा ना. तिचा श्रीविद्येचा अभ्यास होता. अनसूयेची शिष्या होती. हा
त्यामुळे श्रीविद्येचा चांगला अभ्यास होता तिचा. त्या अभ्यासाच्या जोरावर तर ती एवढी करू शकली, जाऊ शकली, पाहू शकली यमधर्माला. त्याचं शरीर तिथे ठेवून निघाली ती स्वतः. कसली धीट आणि कसली हुशार होती सावित्री. मला फार आवडतो तिचा तो संवाद, तिचं ते धीटपणा अगदी. एरवी तरी पाही जे जैसे माझा ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. दुसरे असं की जे माझी जशी भक्ती करतात तसंच मी त्यांच्यावरती त्याच प्रमाणामध्ये मी प्रेम करतो त्यांचं. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्याकडे. तो काय म्हणतो की खरोखर पाहता स्वभावतः जर बघितलं तर सगळे जण स्वाभाविकरित्या माझं भजन करणारे आहेत, माझी भक्ती करणारे आहेत. स्वभावतः स्वाभाविक कल सगळ्यांच्या मनामध्ये काय असतं की आपण भगवंताची भक्ती करावी. मग ते होऊ का शकत नाही? का नाही त्यांना माझी प्राप्ती होत? जर भक्ती करायची तर माझी भक्ती का नाही करू शकत? परिज्ञाने विण नाशिले, ज्ञान नाहीये त्यांना कसं करावं, त्यामुळे त्यांचं कार्य बिघडत. जे बुद्धिभेदासी आले, त्यांचा बुद्धिभेद होता, भेदबुद्धी उत्पन्न होते त्यांच्या ठिकाणी. तेणेची या कल्पिले अनेकत्व, त्यामुळे मी जो एक त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतो. इथे उपनिषद आलं तुला. उपनिषदामध्ये कसं म्हणलंय त्यांनी, तो एकटाच आहे, भगवंत एकमेव आहे, दुसरं कोणी या जगामध्ये नाही. पण मग इतकं अनेक दिसतं कसं, अनेकत्व आलं कसं? कल्पिले म्हणतो. तेणेची या कल्पिले अनेकत्व, अज्ञानामुळे अनेकत्व दिसतं. जे इथे तुम्हाला पुन्हा ज्ञानाचा संबंध आला, अनेकत्व दिसतं. अज्ञानामुळे अनेक भासतं तुम्हाला, एकच भगवंत अनेक रूपाने दिसत. यांनी काय म्हटलंय याच्यामध्ये, दत्तपुराणामध्ये सुद्धा स्वामी महाराजांनी असंच म्हटलंय की हे जे भगवंताचं रूप आहे सगळं एकच रूप आहे, पण आपल्याला ते दोन प्रकारे दिसतं, स्थावर आणि जंगम. पण स्थावर हे तोच आहे आणि जंगम पण तोच. मग जंगम मध्ये सगळे आले ना प्राणी मात्र सर्व प्रकारचे. मग यामध्ये कशालाच दुखवायचं नाही, स्थावर वस्तूलाही दुखवायचं नाही, जंगमालाही दुखवायचं नाही. त्याला त्यांनी अहिंसा म्हणते. अहिंसेची वेगळी व्याख्या केली स्वामी महाराजांनी की भगवंताचं रूप दोन प्रकारे दिसतो, स्थावर आणि जंगम. तो स्थावर वस्तूला पण दुखवायचं नाही. आता स्थावर वस्तूला दुखवायचं नाही, जोरात आपटायचं नाही, करायचं नाही. आणि जंगम जे कोणी प्राणी मात्र त्यांना पण दुखवायचं नाही, त्याला त्यांनी अहिंसा म्हणते. त्यांना क्लेश होता कामा नये, आपल्यापासून कशाला क्लेश होता कामा नये. चालणं सुद्धा अवघड आहे मग, हो की नाही? पायाखाली काय येईल सांगता येत नाही. पण त्याने असं म्हटलंय तिथे. म्हणून काय दिसतं, एकच आहे भगवंत, तो अनेक दिसतो. आणि याला माया म्हटलेलं आहे, याला प्रकृती म्हटलेलं आहे, याला सगळं देवी भागवत याच्यावरच. हे कसं दिसतं, कशी आहे, कशी ती पार करायला पाहिजे, हे सगळं दासबोध, या सगळे शास्त्र इथे येतात. अख्खा दासबोध म्हणलं तरी याच्यामध्ये येतं की हे जग कसं आहे. येतच ना. आता इथे दासबोध आलाच की नाही, इथे त्यांनी पण तेच सांगितलं की निंबाळेमुळे तुम्हाला सगळं अनेक दिसतं, आहे भगवंत एकच. उपनिषदामधलं सगळं ज्ञान आहे ते दासबोधामध्ये आहे, तेच ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तेच गीतेमध्ये आहे. त्यामुळे शेवटी ग्रंथ सगळे एके ठिकाणी येतातच. हा, सगळ्याचं सार, हा ना. दासबोधात सगळंच घेतलंय, सगळंच रेफरन्सेस सगळं घेतलेलं आहे, त्यामुळे येतच ते. तसं इथं आले मेन उपनिषदच की भगवंत एकच आहे, पण त्याच्या ठिकाणी अनेकत्व कल्पिले गेलेले. कशामुळे? बुद्धिभेद. भेदबुद्धी निर्माण झाली की हे सगळं वेगळं झालं, नाहीतर सगळं एकच आहे. प्रत्येक माणूस काय, प्रत्येक ठिकाण काय, प्रत्येक जागा काय, सगळं एकच.
लक्ष्मीतंत्रामध्ये फार छान दृष्टांत दिलं, आकाशाचं दिलंय. आकाश कसं एकच आहे हो. अमेरिका असली काय भारत असलं काय, आकाशाला कुठे चीर आहे का सांगा मला. हे भारताचं आकाश आहे, हे अमेरिकेचं आकाश आहे. मग त्यामुळे त्याच्यात काय म्हणले, कुठेही घडलेली घटना ही आकाशामध्ये समजते. बरोबर की नाही. चंद्र आणि सूर्यावरनं जर आपण चंद्रावरनं बघितलं तर कसं दिसतं आपल्याला, पृथ्वीचा एकच गोळा दिसतो की नाही. मग तिथे कुठेही घडणारी गोष्ट चंद्रावरनं दिसणारच की हो. हो की नाही. त्याला काही भारतात घडली, ही अमेरिकेत घडली असं नसतं. तसं आकाशाखाली काही घडलं तरी आकाशाला कळतच की ते अमेरिकेत घडलं काय भारतात घडलं काय, त्याला सगळं एकच आहे. तसं भगवंत एकच आहे. पण हे आपल्याला दिसताना आपले भेद आहेत असं म्हणतात. आपण भेद करतो. म्हणून अभेदू भेदी देखती. अभेदामध्ये भेद बघतात. आणि हे ज्ञान होणं हेच महत्वाचं. अध्यात्म ज्ञान म्हणजे हेच ज्ञान आहे की अभेद कळला पाहिजे. दिसताना दिसलं तरी कळताना अभेद कळला पाहिजे. दिसताना तुम्हाला भले वेगवेगळं सगळं दिसू दे, पण अभेद कळला. आणि हेच ज्ञान घ्यायचं. आणि त्याच्यासाठी मन शुद्ध व्हायचं. आणि मन शुद्ध होण्यासाठी यम नियम पाळले पाहिजे. आणि हे तपश्चर्या आणि ज्ञान. यम नियम तप आणि ज्ञान म्हणजे थोडासा तरी योगाचा अभ्यास आपल्याला असला हवा. सुरुवात तरी त्याची अष्टांगामधले निदान पहिले 4 तरी आपल्याला करायला हवे. म्हणून अभेदू भेदू देखती यया अनाम्या नामे ठेवती. अनाम्या जो परमेश्वर त्याला अनेक नावं ठेवतात. देवी म्हणती, देव म्हणती, अचर्चा ते, ज्याची काही चर्चाच होऊ शकत नाही, जो चर्चेचा विषयच नाही. अचर्चा ते, चर्चेचा विषयच होऊ शकत नाही हो. एकच आहे तो, त्याच्याविषयी कोण चर्चा करणार. तो स्वतः कोणाशी चर्चा करू शकत नाही. दुसरा कोणी नसल्यामुळे तो त्याला पाहून त्याची चर्चा करू शकत नाही. असा असताना सुद्धा तुम्ही देव म्हणता, देवी म्हणता, अमुक म्हणता, तमुक म्हणता, हे सगळे तुमच्या तुमच्या दृष्टीने भेद आहे. नाहीतर असं काही नाहीये. सगळं कसं आहे, पूर्ण उपनिषद, पूर्ण दासबोध सगळं इथे आठवा. सगळे विषय इथे आठवा एकत्र. तंत्रही आठवा, मंत्रही आठवा, यंत्रही आठवा, सगळं या ओवीमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. ज्ञानेश्वरांचं ज्ञान परफेक्ट होतं एकदम. कसं काय त्यांना एवढं ज्ञान. हो, खूप आनंद मिळतो. म्हणून मला आवडतेच ज्ञानेश्वरी फार. इतकं सांगितलं ना त्यांनी एखाद्या ओवी मधून आणि याच्यामधून, आणि इतकं त्याच्यामध्ये म्हणजे इतकं परफेक्ट आहे त्यांचं, असं कुठे संशयच घ्यायला जागा नाही की हे असं आहे का म्हणून. इतकं बरोबर त्यांनी सांगितलं. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधम उत्तम मतिवर्षे संभ्रम विवंचिती. भेदबुद्धीला वश झाल्यामुळे काय करतात, परमात्मा सर्व ठिकाणी आणि नेहमी सारखाच आहे. सर्वत्र सदा समू, नेहमीसारखा आहे, नेहमीच्या ठिकाणी आहे, सगळा जसा आहे तसा आहे. तेथ विभाग अधम उत्तम, त्या ठिकाणी तो कमी जास्ती चांगला वाईट असा भेद करतो. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे अमुक आहे, हे तमुक. याचा अर्थ काय आहे की थोडासा अलिप्तपणाने सगळा विचार करायला पाहिजे. स्वतःपासूनच थोडस अलिप्त व्हायचं आणि मग हे अभ्यास करायचा. त्यामुळे हा विषय आहे ना, हा चिंतनाचा विषय आहे. हा नुसता वाचायचा असा विषय नाही, खरोखरच अभ्यासाचा विषय. ज्ञानेश्वरी हा अभ्यास करण्याचा विषय. ज्ञानेश्वरी काय गीता, तुम्हाला गीता कळत असेल तर, संस्कृत पूर्ण येत असेल, आचार्यांचं भाष्य वाचून कळत असेल तर तुम्ही काय किंवा ज्ञानेश्वरी वाचून गीता शिकलं काय, तुम्हाला अलिप्तपणा हा त्यांनी सांगितलं. हे शेवटी अभ्यासाचा विषय, चिंतनाचा विषय. नुसतं आपलं वाचलंय आणि वाचू नये असं नाही त्याचा अर्थ, वाचायला तर पाहिजेच आहे, पण चिंतन खूप करायचं. याच्यावरती चिंतन व्हायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे, तो विषय नीट आपल्याला समजला पाहिजे. समजल्यानंतर थोडंफार का होईना येतं मनामध्ये, गळ्यात उतरतो, नाही असं नाही, पण आधी समजून घेतलं पाहिजे. म्हणून हे मतिवर्षे थांबूया.